मुंबई शहर आणि उपनगरात सकाळपासूनच मुसळधार पाऊस, रस्त्यावर वाहतूक कोंडी, रेल्वे वाहतूकही विस्कळीत, मुंबईकरांचे हाल. पूर्व विदर्भातील 4 जिल्ह्यांसह रत्नागिरी आणि साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा, तर ठाणे, पालघर आणि पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज. भाजपचे नेते मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी शरद पवारांच्या भेटीची वेळ मागितली. पिचड कुटुंबीय शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतण्यास उत्सुक असल्याची माहिती. भाजपच्या कोर कमिटीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती. शिंदे आणि अजित पवार गटाचे नेते मदत करत नसल्याची अनेकांची तक्रार. जागा वाटप लवकर ठरवण्याचीही मागणी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विधानसभेला 100 जागा लढण्याच्या तयारीत, निरीक्षकांसह प्रभारींची नेमणूक. साताऱ्यात आणलेली वाघ नखं उद्यापासून सामान्यांसाठी होणार खुली, संग्रहालयाला रोषणाई आणि आज भव्य सोहळा. स्टायपेंडची भीक नको, हक्काच्या नोकऱ्या द्या. युवा प्रशिक्षण योजनेवरनं सामनामधून शिंदे सरकारवर टीका. विशाळगडावरील तोडफोड प्रकरणाचा चेंडू आता हायकोर्टात. अतिक्रमण विरोधी कारवाई आणि विशाळगडावरच्या मोहिमाही थांबवा, अशी याचिकेमध्ये मागणी. बुलढाण्यातल्या साखरखेर्ड्यामध्ये 2 गटात तणाव, 31 जणांवर गुन्हे दाखल करून 11 जणांना अटक. पोलिसांचं जबरदस्त कोम्बिंग ऑपरेशन. जालन्याच्या तुपेवाडी फाट्याजवळ 4 चाकी विहिरीमध्ये कोसळून अपघात. 7 जणांचा मृत्यू, 6 जखमी. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत. कुणीही सुपरमॅन बनू नये, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतांचा सल्ला. मनुष्याच्या महत्वाकांक्षेला सीमा नाही, असंही वक्तव्य. ट्रेनिंग थांबवून 3 दिवस झाल्यानंतर सुद्धा पूजा खेडकर अजूनही वाशिममध्येच. उद्या मसुरीतल्या अकादमीमध्ये दाखल होण्याचा शेवटचा दिवस. खेडकर कुटुंबाची पिंपरीतील थर्मोवेरिटा कंपनी अनधिकृत असल्याचं उघड. लवकरच हातोडा पडणार. पूजा खेडकरांनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वापरला होता याच कंपनीचा पत्ता. फास्टॅग न लावणाऱ्या गाड्यांकडनं आता दुप्पट टोल वसूल करणार. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा निर्णय. गणेशोत्सवासाठी मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर. कोकण रेल्वेकडून 7 विशेष रेल्वे गाड्या. 21 जुलैपासून सकाळी 8 पासून सुरू होणार बुकिंग. तिरुपतीच्या बालाजीला भक्तांकडून भरभरून दान. यंदा 6 महिन्यातच दानपेटीत 670 कोटींची देणगी. संस्थांकडे जवळपास 18,000 कोटींची संपत्ती. आणि श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाचे शिलेदार ठरले. सूर्यकुमार यादवकडे T20चं तर वनडेमध्ये रोहित कर्णधार. गेल दोन्ही टीमचा उपकर्णधार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.